हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिसमध्ये आपण मॅट्रायसिस बघतोय. त्यामध्ये ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द ट्रान्सपोज हे आपण नवीन छोटा टॉपिक त्यामधलं चालू करतो. कालचा आपण 4.6 कंप्लीट केला आहे आणि त्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टडी transpose and the properties of transpose of a matrix. Transpose and properties of a properties of transpose of a matrix. Properties of transpose of a matrix. Okay. Now what is the transpose? Actually transpose चा अर्थ आपण शिकलेला आहे. Transpose is nothing but interchanging of rows into columns or interchanging the columns into the rows is nothing but काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स हा काय आहे, जर जो m/n या फॉर्ममध्ये असेल किंवा या ऑर्डरचा असेल तर त्याचं n/m म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ rows into columns or columns into rows. This is nothing but the transpose of that given matrix. For example, suppose A is a matrix then A transpose is equal to rows or columns and column row मध्ये गेले. column मी चेंज करतो म्हणजे 2 2 5 1 3 6 म्हणजे काय झालं, रोज कॉलम मध्ये आला, रोज कॉलम किंवा कॉलम रो मध्ये गेली. ते इंटरचेंजिंग ऑफ रोज इनटू कॉलम्स और कॉलम इनटू रोज इज नथिंग बट ए ट्रान्सपोज. ओके. आता हा कोण आहे 2/3. आता काय होतं 2 - 6 1 5 2 - 6 1 1 5 2 हा किती झाला 3/2. इंटरचेंजिंग दी rows into columns. Now the properties will be properties बघूयात आपण. हे लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीनं आहे. आता आपण प्रॉपर्टीज बघायच्या. प्रॉपर्टीज ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. पहिली प्रॉपर्टी सगळ्यात पहिले काय, फॉर एनी मॅट्रिक्स A ट्रान्सपोज चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. कंपल्सरी ए चा ट्रान्सपोज घ्या. रोजचे कॉलम्स कॉलमच्या रोज मध्ये झाले किंवा रोजचे कॉलम्स मध्ये झाले तर परत त्याचा ट्रान्सपोज केलं की कॉलमच्या रो मध्ये आहे तसं येतो, म्हणजे ॲज इट इज मॅट्रिक्स येतो. If A is a matrix and K is any scalar, K is a constant म्हणून आपण scalar म्हणून K is a constant, then what will happen to this, then K into A raised to T, is equal to K into A raised to T means काय A transpose. K चा ट्रान्सपोज हा K into A चा ट्रान्सपोज असतो. K चा ट्रान्सपोज K into A T A raised to T म्हणजे A raised to ट्रान्सपोज म्हणजे A चा ट्रान्सपोज. कॉन्स्टंट तसा जातो आणि A चा ट्रान्सपोज होतो. If A and B are two matrices, then A plus B transpose is equal to separately the sum of their transposes. A transpose plus B transpose. Similarly,
fourth one, if A and B are two matrices, A and B are two matrices. आता conformable for the product AB, conformable for the conformable for the product AB, AB या product साठी काय होतं, then AB चा ट्रान्सपोज हा B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज असतो, म्हणजे रिव्हर्सल लॉ मध्ये येतो हा. फिफ्थ, if A is symmetric matrix, if A is a symmetric matrix, then A transpose equal to A. सिक्स, तुम्हाला माहित आहे if A is a skew symmetric matrix, A is a skew symmetric matrix, then A is equal to minus A transpose or minus A transpose equal to A. A transpose equal to minus A म्हणा, किंवा A is equal to minus A transpose or A transpose is equal to minus A. ठीक आहे. आता if A is a square matrix, सगळ्यात इम्पॉर्टंट काय म्हणतो आपण त्याला, प्रॉपर्टी बघा. if आता इथंच A and B जसं सांगितलं आहे, if A is a square matrix, सगळ्यात महत्वाचा आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स, बरोबर. देन पहिली गोष्ट बघा, इथंच आपण म्हणू देन, इथं म्हटलं तरी चालतंय. देन A प्लस A ट्रान्सपोज इज ए काय असणार आहे, काय असणार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स असणार की असिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक. तर A प्लस A ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. And it's a subtraction, A minus A transpose is a skew symmetric matrix. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत आहे. आणि एक नोट लिहून घ्या, a square matrix A can be expressed as, remark me, a square matrix A, square matrix A can be expressed as the sum of a symmetric, either addition, sum of a symmetric and a skew symmetric मॅट्रिक्स मध्ये कसं असणार, टू टाइम्स ऑफ ए होणार, म्हणजे म्हणून काय होणार, मॅट्रिक्स ॲज म्हणू शकतात. मॅट्रिक्स ॲज काय, हाफ इन ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस ए मायनस ए ट्रान्सपोज, अदरवाइज हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस हाफ ए मायनस ए ट्रान्सपोज असं होतो. म्हणजे कोण आहे हा, A is equal to, तुम्ही जर बघितला तर A प्लस ए टॉइस ए ट्रान्सपोज विल कॅन्सल, टॉइस ए अपॉन हाफ ए येतो. दीज आर द प्रॉपर्टीज, खूप इम्पॉर्टंट आहे हे. प्रॉपर्टीज खूप महत्त्व आहे, या प्रॉपर्टीज नुसार आपल्याला एक्सरसाइज पण सॉल्व करायचा आहे. आपण एक्सरसाइज खूप सिंपल आहे, तुम्ही सगळे सॉल्व करू शकता व्यवस्थितपणे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तरी आपण बघूया. समजले सगळ्यांना, ठीक आहे. एक्सरसाइज what are the 4.7 आपण बघूया.
फाइंड ए ट्रांसपोज इफ, खूप सिंपल आहे. A is equal to 1 3 minus 4 5. Therefore A transpose is equal to 1 minus 4 3 5. Second, A is equal to 2 minus 6 1 minus 4 0 5. A transpose is equal to 2 minus 4 minus 6 0 1 5. कल का पहला क्वेश्चन कसा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. सेकंड क्वेश्चन, इफ a is a 3/3 where aij is equal to 2 in bracket I minus j. Find A and A transpose. Find A and A transpose. State whether A and A transpose are symmetric or skew symmetric matrices. Symmetric आहे की skew symmetric आहे हे आपण बघायचं. A is equal to Aij of 3/3 side. आता A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. A is equal 1 1 काय दिला आहे. 1 minus 1 0 1 minus 2 minus 1 minus 1 2 minus 2 1 3 1 minus 3 minus 2 minus 4 2 1 2 1 1 आला म्हणजे 2 2 2 0 2 3 minus 1 minus 2 आला. ठीक आहे. नेक्स्ट 3 1 3 minus 1 2 2 to the 4. त्याच्यानंतर होईल 3 2 3 1 2 आला. त्याच्यानंतर 3 3 0 आला. याची जर बघितलं तर हा 2 minus 2 4 minus 4 2 minus 2 म्हणजे स्क्यू सिमेट्रिक आहे. A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशा पद्धतीनं A ची व्हॅल्यू येईल. म्हणजे इथं A तुम्हाला मिळाला A ट्रान्सपोज इज इक्वल टू 0 to 4 0 to 4 minus 2 0 2 and then last 4 null minus 4 minus 2 0 2 minus 2 4 minus 4 2 minus 2. therefore काय हा A transpose is equal to minus A transpose is equal to minus A. minus ला प्लस प्लस झाला ना, याला मायनस याला प्लस, हे मायनस मायनस आला म्हणजे काय A transpose is equal to A minus and A is equal to minus A transpose. therefore A and A transpose both are skew symmetric matrix. Skew symmetric matrices. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, दाखवायचं. ओके, क्लिअर आहे. आपण नेक्स्ट बघूया आता. सेकंड क्वेश्चन क्लिअर झाला. सिंपल आहे. फक्त ट्रान्सफरच्याच प्रॉपर्टीज वापरायच्या. थर्ड आहे जसा k इंटू ए रेस टू म्हणजे 3 इंटू के, k इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू k इंटू ए ट्रान्सपोज. त्या पद्धतीने इथं तो प्रूव्ह होते का बघूया. इथं इफ a इज इक्वल टू 5 minus 3 4 minus 3 5 minus 3 4 minus 3 minus 2 1, then it's kind of prove that twice A transpose is equal to 2 into A transpose. Sorry. आता
सगळ्यात महत्त्वाचं तिथे ट्वाईस ए तयार करावं लागेल पहिला. ट्वाईस ए केल्यानंतर 2a इज इक्वल टू 2 इंटू 5 minus 3 4 minus 3 minus 2 1. Twice a is equal to 10 minus 6 8 minus 6 minus 4 2. पुढे झाला तर त्याचा ट्रान्सपोज आपल्याला पाहिजे. 2a चा ट्रान्सपोज 10 8 minus 4 minus 6 minus 6 2 फर्स्ट. ठीक आहे. सेकंड आता बघा दुसरी गोष्ट काय 2 इंटू ए ट्रान्सपोज. मग ए ट्रान्सपोज इज इक्वल टू 5 4 minus 2 minus 3 minus 3 1. 2 into a transpose is equal to 5 2s are 10, 2 4s are 8, minus 4, 2 3s are minus 6, 2 3s are minus 6, 2. This is second one. Now see from 1 and 2. Like about 10 8 minus 4, 10 8 minus 4, minus 6 minus 6 2, minus 6 minus 6 2. From 1 and 2. Twice a चा ट्रान्सपोज is equal to 2 into a ट्रान्सपोज. ठीक है. नेक्स्ट फोर्थ वन 3a into 3a चा ट्रान्सपोज इक्वल टू 3 into a ट्रान्सपोज. हा फोर्थ फॉर होमवर्क. फोर्थ होमवर्क साठी नेक्स्ट आहे फिफ्थ वन. इफ a इज इक्वल टू 0 1 plus 2 आहे 1 plus 2 I minus 2 I minus 4 minus 1 minus 2 है 0 minus 7 2 minus 5 7 0 where I is equal to 100 minus 1 100 minus 1 and prove that minus 1 prove that which is equal to prove that guy a raised to transpose a transpose is equal to minus a. इसकी सिमेट्री दाखवायची. ठीक है. a is equal to minus 1 minus 2 I 0 minus 7 2 minus I 7 0. A transpose is equal to 0 minus 1 minus 2 I 2 minus I 1 plus 2 I 0 7 I minus 2 minus 7 0. A transpose झाला. आता मायनस ने मल्टिप्लाय करायचं. A transpose is equal to minus in bracket minus 0 0 minus means 1 plus twice I minus 2 plus I minus 1 minus 2 I 0 minus 7 2 minus I. इथं I minus 2 करू शकता. I minus 2 2 minus I 7 0. म्हणजे तुम्ही बघितलं इथं 0 0 1 plus 2 I I minus 2 minus 1 minus 2 I 0 I minus 7 I 2 minus I आहे 2 minus I 7 I 0 I means first and second from 1 and 2
A is equal to A transpose is equal to minus A. हाँ कौन है A? A transpose is equal to minus A. फिफ्थ क्वेश्चन इसे कंप्लीट हो तो सिक्स क्वेश्चन का जाएगा. सिक्स वन ठीक है. एक मी सॉल्व करू देतो, दुसरं तुम्ही सॉल्व करा. ए बी सी आर गिवन, फक्त मी ए आणि बी घेतो इथं. 2 minus 3 5 minus 4 minus 6 4 B 2 1 4 minus 1 2 1 4 minus 1 minus 3 3. हाँ इथे काय करायचं, a प्लस b चा ट्रान्सपोज घ्यायचा. आणि पहिल्यांदा a प्लस b घ्यावा लागेल. a प्लस b इज इक्वल टू 2 minus 3 5 minus 4 minus 6 1 plus 2 1 4 minus 1 minus 3 3. a plus b 2 plus 2 4 minus 3 plus 1 minus 2 5 plus 4 9 minus 4 minus 1 minus 5 minus 6 minus 3 minus 9 आणि 1 plus 3 that is equal to 4. आता ट्रान्सपोज घ्यायचा. a plus b transpose is equal to 4 9 minus 9 minus 2 minus 5 4. This is first one. The a transpose पाहिजे. Therefore here a transpose is equal to 2 5 minus 6 minus 3 minus 4 1. B transpose is equal to 2 4 minus 3 1 minus 1 3. Now A transpose plus B transpose is equal to A transpose ची व्हॅल्यू घ्यायची, B transpose ची व्हॅल्यू घ्यायची. 2 4 minus 3 1 minus 1 3. A transpose plus B transpose is equal to 2 plus 2 4 5 plus 4 9 minus 6 minus 3 minus 9 minus 3 plus 1 minus 2 minus 4 minus 1 minus 5 1 plus 3 4 4 9 minus 9 minus 2 minus 5 4 from 1 and 2. A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. ठीक आहे, इथं पण चाललेलं आहे आपला कुठंपर्यंत A transpose plus B transpose. सबट्रॅक्शनचं तुम्ही करा. A minus C transpose चा A transpose minus C transpose. A is equal to 5 4 2 minus 2 3 in a matrix. B is a matrix of minus 1 3 4 minus 1. Then find C transpose such that thrice A minus 2B plus C is equal to I, where I is the unit matrix of order 2. Sorry, आता बघा हे लक्षात आलं असेल तुमच्या. Next, 7th one. Five 4 minus 2 3. B is equal to minus 1 3 4 minus 1. Then find C
transpose such that 3a minus 2b plus c is equal to I, where I is the unit matrix of order 2. You have to find out the transpose of C. Now C, 3a minus twice b plus c is equal to I, whereas c is equal to I minus thrice a plus 2b. म्हणजे आता आपण plus 2b minus thrice a केलं तर खूपच छान. Now c is equal to 2 by 2 side 1 0 0 1 plus 2 into minus 1 3 4 minus 1 minus 3 in matrix 5 4 minus 2 3. C is equal to 1 0 0 1 minus 2 6 8 minus 2 minus 3 by the 15 12 minus 6 9. C is equal to 1 minus 2 minus 15 0 plus 6 minus 12 0 plus 8 minus 6 1 minus 2 plus 9. C is equal to minus 60 minus 6 8 16 minus 6 लक्षात येते का बघा 16 minus 6 पुढे काय मिळालं 14 minus 10 काहीतरी चुकतंय. 14 minus 10 होतं, सॉरी हा मायनस मायनस गेटिंग प्लस 6 आणि हा मायनस 9 आला. 1 minus 2 minus 15 that is minus 60 6 minus 12 minus 6 8 plus 6 14 आणि 1 minus 11 minus 10. Therefore C transpose is equal to minus 16 minus 16 14 minus 6 10 minus 6 10 minus 6 minus 10 बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला A ट्रान्सपोज प्लस 4 इंटू B ट्रान्सपोज 5A ट्रान्सपोज मायनस 5B ट्रान्सपोज. ठीक आहे, करून दे. काय तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालतं. तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 8 नंबर म्हणजे सिंपल आहे. A ट्रान्सपोज काढायचा, B ट्रान्सपोज काढायचा, A प्लस 4B ट्रान्सपोजची व्हॅल्यू पाहिजे. हां, ते मिळेल तुम्हाला. 9th नंबर पण सिंपलच आहे सगळं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर इथं एक्झाम्पल्स आहेत ते तेच आहेत. बरोबर, जवळजवळ तुम्हाला सांगतो का एक आहे 12 नंबरचं क्वेश्चनचं एक वेगळं आहे, 11 नंबरचं वेगळं आहे, 13 थोडा वेगळा आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये परत आपण यामधले हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून देतो मी पुढे तुम्हाला. सॉरी